नमस्कार मंडळी. तुम्हाला कधी असे वाटले आहे का, की अन्न खाताना आता तुम्हाला पूर्वीसारखे समाधान मिळत नाही? किंवा तुम्ही विचार केला आहे का, की प्रत्येक गोष्टीची चव का कमी होऊ लागली आहे? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती, की सुरुवातीला थोडासा थकवा, थोडा वेळ विश्रांती घेतल्याने बरा होत असे. पण आता तोच थकवा संपूर्ण दिवस पाठलाग सोडत नाही. जर तुम्ही 60 वर्षाचे वय ओलांडले असेल आणि मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर या गोष्टी खूप सामान्य आहेत. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला कायम त्याच्यासोबतच जगावे लागेल. आज आम्ही तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासून अस्तित्वात असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. पण तुम्ही कदाचित त्याचा पूर्ण ताकदीने वापर केला नाही. आणि तो म्हणजे तूर डाळ. हो, तीच डाळ जी तुम्ही तुमच्या जेवणात वर्षानुवर्षे पाहिली आहे. जी आईने लहानपणी प्रेमाने दिली होती आणि जी अजूनही तुमच्या थाळीचा एक भाग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की काही खास डाळी मधुमेहाच्या वरदानापेक्षा कमी नसतात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की मधुमेहात कोणत्या डाळी खाव्यात, ते तुमच्या शरीरासाठी काय जादू करतात आणि तुमच्या दैनंदिन आहारात त्याचा समावेश कसा करावा, जेणेकरून तुम्ही तुमची साखर केवळ नियंत्रणात ठेवू शकणार नाही, यामुळे शरीरालाही बळही मिळेल. प्रत्येकाच्या घरात सर्वाधिक खाल्लेल्या डाळीपासून सुरुवात करूया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचे वय काय आहे. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे इथून पुढे येणारी माहिती तुम्ही चुकवू शकणार नाही. नंबर 1, मसूर डाळ. जरी तो दिसण्यातला लहान असला, तरी त्याच्या आत लपलेले पोषण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. डाळीमधील तंतू तुमचे शरीर ज्या दराने साखर शोषून घेते, त्याचा वेग कमी करतात. याचा अर्थ असा, की जेव्हा तुम्ही मसूर खाता, तेव्हा तुमच्या शरीरात ग्लुकोज हळूहळू सोडले जाते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रक्तातील साखर अचानक वाढत नाही किंवा कमी होत नाही. सर्व काही समतोल आहे. आता कल्पना करा, की जर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात फक्त अर्धी वाटी डाळीचा समावेश केला, तर थकवा, अशक्तपणा आणि भूक अचानक कमी होण्याच्या तुमच्या तक्रारी किती कमी होऊ शकतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते तयार करणे सोपे आहे आणि प्रत्येक वेळी त्याची चव वेगळी असते. कधी कधी टोमॅटो, कधी हिंगाची फोडणी आणि जिरे. तीच डाळ अनेक स्वरूपात आरोग्याचा खजिना आहे. आता आणखीन एका स्पंदनाबद्दल बोलूया, ज्याला फारच कमी लोक मधुमेहासाठी उपयुक्त मानतात. पण प्रत्यक्षात तो जोरदार प्रभावी आहे. त्यात फायबर आणि प्रथिने भरपूर असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात कमी ग्लायसेमिक निर्देशांक आहे. यामुळे रक्तातील साखरेची वाढ झपाट्याने होत नाही. याशिवाय चणे डाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लोह हे वृद्धांसाठी अतिशय महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुम्ही वयाच्या या टप्प्यावर असता, तेव्हा शरीर चालू ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहणे हा योग्य मार्ग नाही. अन्न हे खरे औषध आहे आणि डाळी ही भारतीय अन्नाची नळी आहे. हे केवळ पोटच भरत नाही, तर तुमच्या पेशींचे पोषण देखील करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तातील साखर स्थिर ठेवते. तुम्हाला वाटेल, मला रोज तीच डाळ खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे हाच उपाय आहे. तुम्ही या पदार्थांचा तुमच्या आहारात वापर करू शकता. कधी कधी भाजीपाल्यात डाळ मिसळा, कधी मूग डाळीबरोबर मिरची बनवते, तर कधी चण्याची डाळ खिचडी बनवते. चव ही बदलेल आणि शरीराला प्रत्येक वेळी काही नवीन पोषण देखील मिळेल. आपण बोलत असताना तुमच्या लक्षात आले असेल, की ज्या गोष्टींकडे तुम्ही दररोज दुर्लक्ष करत होता, तीच तुमच्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. आणि हेच आमचे प्रकरण आहे. तुम्हाला आठवण करून देत आहे, की योग्य माहिती योग्य वेळी तुमचे जीवन बदलू शकते. आता तुम्हाला मसूर आणि चण्याच्या डाळीचे फायदे माहीत असल्याने पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाल, तेव्हा माझ्या थाळीत माझ्या शरीराला आवश्यक असलेली ताकद आहे का, याचा विचार करा. जेव्हा तुम्ही तुमच्या थाळीत मसूर आणि चण्याची डाळ यासारखे मजबूत घटक घालायला सुरुवात कराल,
तेव्हा खात्री बाळगा, तुमच्या शरीरातील बदल हळूहळू पण खोलवर जातील. आता हलक्या आणि लवकर पचणाऱ्या नाडीबद्दल बोलूया. आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मूग डाळ हे वरदानापेक्षा कमी नाही. मूग डाळीला तेव्हा खात्री बाळगा, तुमच्या शरीरातील बदल हळूहळू पण खोलवर जाणवतील. आता हलक्या आणि लवकर पचणाऱ्या डाळीबद्दल बोलूया. आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मूग डाळ हे वरदानापेक्षा कमी नाही. मूग डाळीला अनेकदा आजारी लोकांचे अन्न म्हटले जाते. पण सत्य हे आहे की निरोगी लोकांचे गुप्त शस्त्र आहे. यात अ जीवनसत्व, क जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. मधुमेही लोकांसाठी मूग डाळीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती पचायला सोपी असते आणि रक्तातील साखर अतिशय हळूहळू वाढवते. साखरेची वाढ नाही, कमी ऊर्जा नाही. तुम्ही चणे अनेक प्रकारे खाऊ शकता. मग ती साधी डाळ बनवण्याची असो, खिचडी तयार करण्याची असो किंवा अंकुरित मूग सॅलडची अंकुरित मूग हा पोषण बॉम्ब सारखा असतो. त्यात एन्झाईम्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण आणखीन वाढते. हे पचन सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. विशेष म्हणजे मूग डाळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे पचन संस्था निरोगी राहते आणि शरीर हलके वाटते. वृद्ध व्यक्तींना अपचन, गॅस किंवा पोटफुगीचा त्रास असेल तर मूग डाळ त्यांच्या दैनंदिन आहाराचा एक उत्तम भाग बनू शकते. आता जरा विचार करा की जर तुम्ही सकाळी अंकुरलेले शेंगदाणे आणि दिवसभरात एक वाटी शेंगदाणे खाल्ले तर तुम्ही दिवसभर किती संतुलन आणि ऊर्जा राखू शकता. सकाळची सहज घरगुती कामे आणि तुमची मुले नातवंडांसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला ही ऊर्जा आवश्यक आहे. पण कथा इथे संपत नाही. आणखीन एक डाळ आहे जी थोडी वेगळी आहे, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. होय, त्याच उडीदपासून तुम्ही स्वादिष्ट डोसे आणि इडली बनवता. पण जर तुम्ही ते सौम्य मसाल्यासह बनवून खाल्ले तर ते शरीराला शक्ती देणारे डाळ बनते. प्रथिनांबरोबरच उडीद डाळीमध्ये कॅल्शियम आणि लोह देखील असते, जे हाडे मजबूत करतात आणि मधुमेहांमध्ये हाडांची ताकद राखणे खूप महत्त्वाचे आहे. कारण साखरेचा परिणाम केवळ रक्तातच होत नाही. यामुळे हळूहळू हाडे आणि स्नायू देखील कमकुवत होतात. तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा या डाळीकडे दुर्लक्ष करता, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे. तूर डाळ ही तवार डाळ म्हणूनही ओळखली जाते. तूर डाळ भारताच्या कानाकोपऱ्यात खाल्ली जाते, पण बरेच लोक केवळ चव पाहून ते खातात. सत्य हे आहे की डाळ पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध आहे आणि हे 3 घटक थेट रक्तातील साखरेच्या नियंत्रणाशी संबंधित. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. मॅग्नेशियम इन्सुलिन अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करते आणि तुम्हाला फायबर माहिती आहे, ते हळूहळू साखर शोषून घेते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, खूप जास्त तूप किंवा तेलात डाळ शिजवू नका. हलक्या मसाल्यांमध्ये आणि मर्यादित तेलात शिजवलेली डाळ मधुमेहांच्या रुग्णांसाठी अमृतासारखी असते. तूर डाळीमध्ये असलेले विविध खनिज घटक शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांना मदत करतात. नियमित सेवनामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असू शकतो. त्यामुळे तूर डाळीसारखे पौष्टिक अन्न अधिक महत्त्वाचे ठरते. आता जरा विचार करा, जर तुम्ही दर आठवड्याला तुमच्या थाळीत या 5 डाळी समाविष्ट केल्या तर तुम्हाला केवळ वेगवेगळी चव मिळणार नाही, तर तुमचा मधुमेह देखील नियंत्रणात राहील. आणि आपल्या सर्वांना हेच हवे आहे की एक असे जीवन जिथे आपण औषधांवर कमी आणि अन्नावर अधिक अवलंबून असतो. पण हे फक्त खाण्यापिण्यापुरतंच मर्यादित नाही. तुम्ही खात असताना तुम्ही कसे खात आहात आणि त्यासोबत तुम्ही काय खात आहात हे सर्व तितकेच महत्त्वाचे आहे. सकाळची सुरुवात हलक्या अंकुरलेल्या शेंगदाण्याने किंवा मसूर डाळीने करणे हा एक चांगला पर्याय आहे. दुपारी चणा किंवा अरहर डाळीसह
तपकिरी भात किंवा रोटी आणि रात्री हलकी उडीद किंवा मूग डाळ ही दिनचर्या केवळ तुमचे पचन सुधारत नाही, तर साखरेची पातळी देखील स्थिर ठेवते. आणि हो, डाळीबरोबर कोशिंबीर, लिंबू आणि थोडी मेथी आणि दाण्याची चटणी यासारख्या गोष्टी घाला. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मोठा प्रभाव पाडतात. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह केवळ खाण्याने नियंत्रित होत नाही, तुमची मनस्थिती देखील त्यात मोठी भूमिका बजावते. जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही जे खात आहात ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे, जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि हा आत्मविश्वास रोगावर नियंत्रण ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. मला माहिती आहे की अनेक लोकांना वाटते की ते आता म्हातारे झाले आहेत, आता काय फरक पडेल. पण मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय, हा फरक आजही कायम आहे. प्रत्येक दिवस ही स्वतःला सुधारण्याची एक नवीन संधी असते. तुमच्या ताटात डाळ आहे याचा अर्थ तुमच्याकडे निवड शक्ती आणि नियंत्रण आहे. विचार करा की तुम्ही वर्षानुवर्षे खाल्लेली डाळी आता तुम्हाला नवीन जीवन देऊ शकतात. जर तुम्ही त्याचे योग्य प्रकारे अवलंब केला, तर हा बदल आजपासून सुरू करूया. आणि ते नसल्यास कोणत्या डाळी पुढच्या वेळेस बाजारातून आणायला हवे हे पाहण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला जरूर शेअर करा. विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमचा एक वाटा त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर तुम्हाला दर आठवड्याला तीच माहिती आणि प्रेरणा मिळवायची असेल तर या चॅनेलची सदस्यता घ्या आणि घंटा चिन्ह दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या पुढील व्हिडिओची घंटा आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. एक वाटी मसूर डाळ ही एक चांगली दैनंदिन सवय होऊ शकते. लक्षात ठेवा, कोणतीही एक डाळ किंवा एकच पदार्थ मधुमेह पूर्णपणे बरा करू शकत नाही. पण योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार यांच्यासोबत या डाळींचा समावेश केल्यास आरोग्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसू शकतो. छोट्या छोट्या सवयीच मोठे परिणाम घडवतात. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.